नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला। माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीची अतिशय उपयोगी अशी माहिती देणार आहे। नवरात्रीचे 9 दिवस, 9 शुभ रंग, 9 नैवेद्य, 9 माळा, देवीच्या 9 रूपांची नावे इत्यादी सर्व यात माहिती या व्हिडिओमधून मिळेल आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि बघा। तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यंदा सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होणारी शारदीय नवरात्र गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या दिवसापर्यंत असणार आहे। ज्या वेळेस नवरात्रीचा प्रारंभ रविवार किंवा सोमवार होतो त्यावेळेस देवीचं वाहन असतं हत्ती आणि त्यामुळेच यावर्षी देवी हत्तीवरती बसून येणार आहे। देवीचं वाहन हत्ती आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं। बघा, दरवर्षी देवीचं वाहन हे वेगवेगळं असतं आणि या वाहनांचा वेगवेगळा अर्थ देखील लावला जातो। जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि चांगले पीक येते असं म्हटलं जातं। नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना। या दिवशी तारीख आहे 22 सप्टेंबर 2025, वार आहे सोमवार। या दिवशीचा शुभ रंग आहे पांढरा। नैवेद्य आहे गाईचे तूप। गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्याला दाखवा। प्रथम रूप देवीचे शैलपुत्री ही आहे। तसेच घटाला तुम्ही विड्याच्या पानांची माळ घालू शकता। त्यानंतर बघा, दुसरा दिवस 23 सप्टेंबर 2025, वार मंगळवार। या दिवशीचा शुभ रंग आहे लाल। नैवेद्यामध्ये तुम्ही देवीला साखर अर्पण करू शकता किंवा मग साखरेपासून बनवलेले पदार्थ दाखवा। द्वितीय रूप आहे देवीचे ब्रह्मचारिणी आणि नाव आहे चामुंडा आणि दुसरी माळ तुम्ही किंवा घटाला गोकर्णाच्या निळ्या किंवा पांढऱ्या फुलांची घालू शकता। अत्यंत शुभ मानली जातात गोकर्णाची फुलं। यानंतर तिसरा दिवस दिनांक 24 सप्टेंबर 2025, वार बुधवार। या दिवशीचा शुभ रंग आहे निळा। नैवेद्यामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तुम्ही दाखवू शकता। देवीचे तृतीय रूप म्हणजे चंद्रघंटा, नाव आहे अष्टमुखी। तसेच देवीला किंवा घटाला तुम्ही तुळशीच्या पानांची माळ घालू शकता। त्यामध्ये तुळशीच्या मंजिरी आल्या तरी देखील चालतील। बघा, अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने फुलांच्या किंवा पानांच्या माळा आपल्याला घटाला अर्पण करायच्या म्हणजे देवीला घालायच्या असतात। देवीचा चौथा दिवस नवरात्रीचा तो आहे 25 सप्टेंबर, वार गुरुवार आणि या दिवशीचा शुभ रंग आहे पिवळा। नैवेद्य असणारे गोड भजी। चतुर्थ रूप असते देवीचे कुष्मांडा आणि नाव आहे भुवनेश्वरी। चौथी माळ आपण लवंगांची घालू शकतो। घटाला सुद्धा तुम्ही लवंगाची माळ घालू शकता। त्या माळेमध्ये 5, 7, 9, 11 या संख्येमध्ये लवंगा घालायच्या आहेत। फक्त एक लक्षात ठेवा, लवंग हे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, त्या अख्ख्या फुलासहित असाव्यात। तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीला चौथ्या दिवशी लवंगांची माळ देवीला अर्पण करायची आहे। नवरात्रीचा 5वा दिवस याला म्हणतात ललिता पंचमी। या दिवशी तारीख आहे 26 सप्टेंबर 2025, वार आहे शुक्रवार आणि शुभ रंग आहे हिरवा। नैवेद्य आहे केळी किंवा लाल रंगाचे फळ, डाळिंब, सफरचंद। 5वे रूप आहे देवीचे स्कंदमाता। देवीचे नाव आहे ललिता आणि 5वी माळ आहे लाल फुलांची। मग तुम्ही त्यामध्ये जास्वंद, गुलाब किंवा तेरडा यापासून बनवली माळ देवीला किंवा घटाला तुम्ही घालू शकता। आता बघा, एक अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहे ज्यामुळे तुमचा नवरात्रीच्या माळामध्ये गोंधळ होणार नाही। लक्षपूर्वक ऐका। बघा, 27 सप्टेंबरला 2025 वार शनिवार या दिवशी
ललित पंचमीची तिथी 10 वाजल्यानंतर संपणार आहे, मग षष्ठी तिथी लागणार आहे। त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीची 6वी माळ म्हणून करता येणार नाही। अर्धी पंचमी, अर्धी षष्ठी अशी या दिवसाची काही ती स्थिती आहे। म्हणूनच बघा, नवरात्रीचा 6वा दिवस दिनांक 28 सप्टेंबर 2025 वार रविवारी या दिवशी पाळायचा आहे। या दिवशीचा शुभ रंग आहे राखाडी। या दिवशीचा आपण देवीला नैवेद्य दाखवू शकतो मधाचा, आणि देवीचे 6वे रूप आहे कात्यायनी आणि नाव आहे महाकाली। या दिवशी घटाला किंवा देवीला आपण बेलाच्या पानांची माळ घालायची आहे। जर तुमच्याकडे अगदी लहानसा टाक असेल, मूर्ती असेल, तर बेलपत्र वाहिलं आणि घटाला माळ घातली तरीही चालेल। यानंतर बघा, नवरात्रीचा 7वा दिवस म्हणजे सप्तमी दिनांक 29 सप्टेंबर 2025 वार आहे सोमवार, आणि या दिवशीचा शुभ रंग आहे तांबडा नारंगी। या दिवशी देवीला कडाकणीचा नैवेद्य दाखवला जाते, आणि देवीचे 7वे रूप हे कालरात्री आहे। नाव तिचे जगदंबा आहे, आणि तुम्ही घटाला 7वी माळ जी आहे ते झेंडूच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची घालू शकता। तर बघा, बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या 7व्या माळेला पुरणाचे दिवे देखील लावले जातात, तर याची आठवण देखील मी तुम्हाला इथे करून देत आहे। 7व्या माळेला या सगळ्या गोष्टी तुम्ही करा। बाकी याचा सविस्तर व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन। यानंतर बघा, नवरात्रीच्या 8व्या माळेची आपण माहिती घेऊया, जो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो अष्टमी किंवा कन्यापूजनाचा। दिनांक 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार। या दिवशीचा शुभ रंग आहे मोरपंखी। नैवेद्य आहे खीरपुरी, चण्याची सुकी भाजी। फक्त चणे परतवून सुकी भाजी आपल्याला करायची असते, आणि ती खीरपुरी बरोबर देवीला दाखवायची। या दिवशी नारळ फोडायचा आहे। 8वे रूप देवीचे महागौरी आहे, आणि नाव नारायणी आहे, आणि 8वी माळ शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्यांच्या पानांची तुम्ही घालू शकता। या दिवशी कन्यापूजन करायला विसरू नका। 9वा दिवस म्हणजे महानवमी। या दिवशी शस्त्रपूजन आपल्याला करायचं आहे। बऱ्याच ठिकाणी या दिवशी नवरात्रीचं उद्यापन देखील होईल, म्हणजे घटाचं विसर्जन होणार आहे। यंदा 1 ऑक्टोबर 2025 वार बुधवार नवरात्रीची 9वी माळ आलेली आहे। या दिवशीचा शुभ रंग आहे गुलाबी। नैवेद्यामध्ये देवीच्या पांढरे तीळ, तसेच तीळ आणि गूळ असा नैवेद्य ठेवला तरीही चालेल, किंवा तिळापासून बनवलेले पदार्थ ठेवले तरी चालतील, किंवा मेथीची, आंबाडीची सुकी भाजी, भाकरी किंवा चपाती असा नैवेद्य ठेवला तरीही चालेल। देवीचे 9वे रूप असते सिद्धदात्री। नाव आहे रेणुका, आणि 9वी माळ जी आहे ती लिंबाची, म्हणजे आपण खाण्याचं जे लिंबू आहे त्याचं माळ, घटाभोवती उगवलेल्या धान्याची किंवा झेंडूच्या फुलांची माळ घटाला किंवा देवीला घालायची आहे। देवीला जर लिंबांची माळा करून घालणे शक्य नसेल तर फक्त 1 लिंबू तुम्ही अर्पण करू शकता। आता नवरात्रीची सांगता आणि शेवटचा दिवस म्हणजे विजयादशमी, म्हणजे दसरा। या दिवसाला आपण दसरा म्हणून ओळखतो। 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असणारा दिवस। काही कुटुंबांमध्ये कुळाचारानुसार याच दिवशी घट विसर्जन होते। या दिवशीची तारीख आहे 2 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार। या दिवशी सरस्वती यंत्राचं पूजन किंवा पोथीचं पूजन होतं। लहान मुलं म्हणजे विद्यार्थी दशेत असणारी मुलं पाटीपूजन करतात, वह्या पुस्तकांची पूजा करतात, वाहनांची पूजा पण या दिवशी सर्वजण करतो। आपट्यांची पानं आपण सोनं म्हणून वाटतो। शस्त्रलंघन, रावण दहन, देवीची तळी भरणी देखील आपण करतो। तसेच या दिवशी देवीचा कुळाचार यामुळे पूर्ण होत नाही जर तुम्ही तळी भरली नाही तर। आणि देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा। झेंडूची फुलं व आंब्याची पाने यांचे तोरण दारांना व माळा देवीला घालाव्या। शेती अवजारांची पूजा करावी शेतकऱ्यांनी। शेतजमिनीला देखील नैवेद्य दाखवावा। खरेदीसाठी, नवीन व्यवसायासाठी हा उत्तम दिवस आहे। 3.5 मुहूर्तांपैकी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे। तर बघा, कशी वाटली तुम्हाला ही नवरात्रीची माहिती जर आवडली असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा। आणि बघा, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा। आणि याच पद्धतीची नवनवीन माहिती, धार्मिक, आध्यात्मिक व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आजच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा।
वेळात वेळ काढून तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे शेवट करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ। अंबा माते की जय।